मसाजोग सरपंच देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, अजूनही एक आरोपी फरारच। धनंजय मुंडेंचा राजीनामा अजून का झाला नाही, अंजली दमानिया यांची एक्स पोस्टद्वारे सवाल। मुंडेंच्या विरोधात पुरावे केंद्रीय संस्थांना पाठवल्याची ही माहिती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा। रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज, फडणवीसांवरही हल्लाबोल। जालन्यामध्ये वाळू माफियांसह अंतरवालीमध्ये जाळपोळ करणारे 9 गुन्हेगार तडीपार। सर्व 9 जण शेजारच्या बीड, संभाजीनगर आणि परभणीतून होणार हद्दपार। वाळू माफियांमध्ये मनोज जरांगेंच्या मेहुण्याचाही समावेश। दोन 2019 मध्ये निवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी हातमिळवणी केल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा। आपले फोनही उचलण्याचं ठाकरेंनी बंद केल्याची फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेला कोणतेही नवे निकष लावलेले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। अपात्र ठरलेल्या महिलांनाच योजनेमधून बाद केल्याची माहिती। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा सुपडा साफ, 48 जागा जिंकत तब्बल 27 वर्षांनंतर भाजप सत्तेमध्ये। काँग्रेसची शून्याची परंपरा कायम। आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचाही पराभव। भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर। सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावणार, केजरीवाल यांची प्रतिक्रिया। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची पराभवाची हॅट्रिक। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवरती हल्लाबोल। काँग्रेसचा डीएनए अर्बन नक्षलवाद्याचा म्हणत केली टीका। मुंबई विमानतळावरती कस्टम विभागाच्या कारवाईमध्ये तब्बल 13 कोटींचा ड्रग्ज जप्त। बँकॉकहून ड्रग्ज घेऊन येणाऱ्या 4घांना विमानतळावरच ठोकल्या बेड्या। आज कोर्टात हजर करणार। मुंबईत आज 3 रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक। सेंट्रलवरती माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान, तर हार्बरवरती सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रेच्या दरम्यान, तर वेस्टर्नवर सकाळी 11 पर्यंत मुंबई सेंट्रल ते ग्रँट रोड या दरम्यान ब्लॉक। ओडिशाच्या कटकमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना। नागपूर वनडे जिंकल्यानंतर नव्या उत्साहानं इंग्लंडचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज, कोहलीचं पुनरागमन अपेक्षित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।